नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या कापूस बाजारात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही, बरोबर ना? सगळीकडे नुसता गोंधळ आहे. दर वाढणार की कोसळणार याबद्दल रोज नवनवीन अफवा कानावर पडतायत. पण या सगळ्या अफवांमागे खरं सत्य काय आहे? चला, आज आपण तेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, पुढे जाण्याआधी अशाच महत्त्वाच्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या कृषी सारथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाजारात ही जी काही उलथापलथ सुरू आहे ना, त्यामागे प्रामुख्याने दोन बातम्या आहेत. याच दोन बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. ह्या दोन बातम्यांमुळे काय वाटतंय? एकीकडे उत्पादनाचा अंदाज वाढलाय, म्हणजे बाजारात कापसाचा पुरवठा वाढणार, आणि दुसरीकडे CCI सुद्धा आपला साठा विकायला काढणार आहे, म्हणजे पुरवठा आणखी वाढणार. त्यामुळे दर कोसळतील अशी भीती सगळ्यांना वाटते. पण खरंच असं आहे का? चला, यामागचं सत्य काय आहे ते तपासूया. चला तर मग, सगळ्यात आधी पहिली बातमी घेऊया. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे CAIने जो उत्पादनाचा अंदाज दिलाय, तो नक्की काय सांगतोय हे जरा खोलात जाऊन पाहूया. तर ही आहे ती बातमी ज्यामुळे चिंता वाढली आहे. CAIने काय केलंय? तर देशातल्या कापूस उत्पादनाचा अंदाज तब्बल 6.5 लाख गाठींनी वाढवला आहे. आता साहजिक आहे, बाजारात माल जास्त येणार म्हटल्यावर दरांवर दबाव येण्याची भीती वाटणारच. पण थांबा, ही फक्त अर्धीच गोष्ट आहे. CAIच्या त्याच रिपोर्टमध्ये एक दुसरी खूप महत्वाची गोष्ट लपलेली होती, ज्याच्याकडे मात्र कुणाचंच फारसं लक्ष गेलेलं नाही. आणि खरी गंमत तर इथेच आहे बघा. CAI म्हणतंय की उत्पादन 6.5 लाख गाठींनी वाढेल, पण त्याचवेळी देशात कापसाचा वापर किंवा खप तब्बल 10 लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजे जेवढं उत्पादन वाढणार आहे त्यापेक्षा जास्त तर मागणी वाढणार आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ काय होतो? तर जेवढा कापूस बाजारात जास्त येईल असं वाटतंय, त्यापेक्षा जास्त कापसाची गरज आपल्या देशालाच भासणार आहे. आणि यामुळे पुरवठा आणि मागणीमध्ये एक प्रकारचं संतुलन साधलं जाऊ शकतं. हे उत्पादन वाढलंय तरी कुठे तेही पाहूया. तेलंगणामध्ये तब्बल 5.5 लाख गाठी आणि आपल्या महाराष्ट्रात 3 लाख गाठींनी उत्पादनाचा अंदाज वाढलाय, तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये तो कमी झाला आहे. बरं, हे झालं उत्पादनाचं. आता येऊया त्या दुसऱ्या मोठ्या चिंतेकडे. ती म्हणजे 19 जानेवारीपासून सुरू होणारी CCIची विक्री. या विक्रीमुळे खरंच दर खाली येतील का? तर CCI कापूस विकणार हे नक्की आहे. 19 तारखेपासून प्रक्रियाही सुरू होईल. पण यातला खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे. CCI कोणत्या दराने कापूस विकणार? आणि तज्ज्ञांच्या मते CCI बाजारभावापेक्षा कमी दरात विक्री करण्याची शक्यता जवळपास नाहीये. उलट मागच्या काही दिवसात जसे बाजारातले भाव वाढले तसे CCIने सुद्धा आपले विक्रीचे दर वाढवले होते. याचा अर्थ सरळ आहे, CCI दर पाडणार नाही, उलट बाजाराला धरूनच चालेल. आणि याचं एक मोठं कारण म्हणजे CCIकडे गेल्या वर्षीचा जुना साठा शिल्लकच नाहीये. जवळपास 99% जुना माल त्यांनी आधीच विकून टाकलाय. त्यामुळे त्यांना काही कमी भावात कापूस विकून टाकायची अजिबात घाई नाहीये. चला, आता देशातल्या पुरवठ्याचं संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपण आयात आणि निर्यातीचे आकडे काय सांगतात यावरही एक नजर टाकूया. CAIच्या अंदाजानुसार यावर्षी आयात तर तेवढीच राहील, पण निर्यातीत 3 लाख गाठींची घट होऊ शकते. याचा सरळ अर्थ असा की देशाबाहेर कमी कापूस जाईल आणि देशांतर्गत बाजारात पुरवठा टिकून राहील. तर मग ह्या सगळ्या आकड्यांचा आणि माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेमका अर्थ काय? ह्या परिस्थितीत त्यांनी नक्की काय करायला हवं? तर सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हाच आहे की कुठल्याही अफवेला बळी पडून घाबरगुंडीत कापूस विकू नका. आपण पाहिलं की वाढती मागणी बाजाराला आधार देत आहे. 19 जानेवारीला CCIचा लिलाव झाल्यावर दर कुठल्या दिशेने जातायत यावर बारकाईने लक्ष ठेवा आणि मगच माहितीच्या आधारावर नियोजन करून विक्रीचा निर्णय घ्या. आणि हो, MSPवर खरेदीचा पर्याय तर आपल्यासाठी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजार सतत बदलत असतो. त्यामुळे प्रत्येक घडामोडीची अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी सारथी चॅनलसोबत जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, या हंगामात वाढत्या मागणीची ताकद वाढत्या पुरवठ्यावर भारी पडेल का आणि दरांना आधार देत राहील का? या प्रश्नाचं उत्तरच बाजाराची पुढची दिशा ठरवणार आहे. पाहूया पुढे काय होतंय.